नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे। गेले 2 वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे, असं ट्विट फडणवीसांनी केलंय। एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात करण्यात आली आहे। दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आणि तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। खोटी माहिती प्रसारित करून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात संभाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल खोटी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती। या तक्रारीनंतर छत्रपती संभाजीनगरच्या वाळूंज MIDC पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाविकास आघाडीतील 2 प्रमुख पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीत गुरुवारी कडेगाव मध्ये झालेल्या मेळाव्याकडे महाविकास आघाडीतीलच घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने पाठ फिरवली आहे। लोकसभा निवडणुकीवेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी अपक्ष विशाल पाटील यांची केलेली पाठराखण आणि शिवसेनेचे उमेदवार पहिलवान चंद्रहार पाटील यांचा मानहानिकारक झालेला पराभव हे यामागील प्रमुख कारण असल्याचं मानलं जातंय। मी देव झालो असे स्वतः म्हणू नये, तुमच्यातील देवत्व लोकांना ठरवू द्या, अशा शब्दात सरसंघचालक मोहन भागवतांनी बौद्धिक घेतलंय। पुण्यात पूर्व सीमा प्रतिष्ठानच्या वतीने भैयाजी काणे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी भागवतांच्या बोलण्याचा रोख कुणाकडे याची चर्चा सुरू झाली। तसेच या वक्तव्यामुळे मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। भाजपमध्ये प्रवेश झाला, मात्र देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन जर विरोध करत असतील तर ते JP नड्डांपेक्षा मोठे असावेत, असा हल्लाबोल एकनाथ खडसेंनी केलाय। खडसेंनी महाजन आणि फडणवीसांचं नाव घेतल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। प्रवेश झाल्याचं नड्डांनी जाहीर करावं अशी मागणीही खडसेंनी केली आहे। भाजप प्रवेश जाहीर करत नसेल तर त्यांना माझी गरज नाही असं दिसतंय, असंही खडसे म्हणाले। केंद्र सरकार राज्याला सावत्र आईची वागणूक का देत आहे, असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोलेंनी सरकारला केलाय। तेलंगणा आंध्र प्रदेशातही पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं। तिथे केंद्राची 2 मंत्रालये तैनात करण्यात आली, मात्र महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करण्याचं कारण काय? महायुतीचे नेते केंद्राकडे मदत का मागत नाहीत, असा सवाल पटोलेंनी ट्विटरवरून केलाय। मध्य रेल्वेच्या बदलापूर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर काल संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अंधाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे। खळबळजनक बाब म्हणजे 4 अज्ञात शार्प शूटर्स कडून स्थानकात घुसून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली असून या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झालाय। त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। पैशाच्या देवाणघेवाणीवरून हा वाद झालाय। जखमी झालेला इसम आणि पोलिसांच्या ताब्यात असलेले आरोपी दोघेही सराईत गुन्हेगार आहेत। बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकांनी महिलांना जास्तीत जास्त नोकरी देण्यासाठी प्रयत्न करावेत, असं महत्त्वाचं आवाहन केलंय। वित्तीय क्षेत्र हे महिलांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून तसेच महिला चालवत असलेल्या उद्योगांना प्रोत्साहन देऊन समाजातील लैंगिक असमानता दूर करू शकते, असं दास यांनी म्हटलंय। इंडियन बँक्स असोसिएशन आणि FICCI यांच्या संयुक्त परिषदेला दास संबोधित होते। राज्यातील जिल्हा परिषदांच्या 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये आता कंत्राटी शिक्षक नियुक्ती करण्याचा नवा निर्णय घेण्यात आलाय। D.Ed, B.Ed झालेल्या उमेदवारांची 15,000 रुपये मासिक मानधनावर कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती होणार आहे। 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेवर 2 शिक्षकांपैकी एका जागेवर सेवानिवृत्त शिक्षक नियुक्ती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने याआधीच घेतला होता। मात्र सेवानिवृत्त शिक्षक न मिळाल्यास पद रिक्त राहून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं। त्यामुळे आता D.Ed, B.Ed झालेल्या शिक्षकांना संधी देण्यात येणार आहे। आरोग्य आणि जीवन विमा क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून बदलांची नांदी सुरूच आहे। या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल सुरू आहेत। डिजिटलायझेशनची किमया साधत विमाधारकांना कंपन्यांच्या जाचातून आणि फसवणुकीपासून वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करते। भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने महत्त्वाचे निर्देश दिलेत। सणासुदीच्या काळात विमाधारकांना
IRDAI ने मोठा दिलासा दिलाय. जीवन आणि आरोग्य विम्यात अवघ्या 3 तासात क्लेम सेटलमेंट आणि 7 दिवसात पेमेंट देण्याचे निर्देश विमा कंपन्यांना देण्यात आले. वेळ झाल्या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अँड कंटेंट.